नमस्कार, मी तुमचा होस्ट निखिल शिरसे आणि तुमचं स्वागत करतो आपल्या स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी चॅनलवरती. आज आपण आलेलो आहोत हिंजवडी या सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडियामध्ये, जिथे आपण हिंजवडी फेज 2 ह्या लोकेशनमध्ये बघणार आहोत. कोहिनूर डेव्हलपर्सचा कोहिनूर सेंट्रल पार्कचा इन डिटेल रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. डेव्हलपर्सच्या लोकेशन, या प्रोजेक्टच्या लोकेशनबद्दल, डेव्हलपर लिजसी, तुम्हाला इथे आपण एक मॉडेल आहे त्या मॉडेलचं कंप्लीट एक्सप्लेनेशन, सो दॅट यू विल गेट आयडिया अबाउट प्रोजेक्टचा एंटायर काय एलिव्हेशन असणार आहे, काय तिथे सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत 3 BHKचा शो फ्लॅट. तर हे सर्व तुम्हाला बघायचं असेल तर टिल द एंड हा व्हिडिओ नक्की बघा. आणि स्क्वेअर फीट एक्सपर्टला तुम्ही अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करू शकता, कारण पूर्ण पुण्याचे टॉप ए ग्रेड डेव्हलपर्सचे रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे इन डिटेल रिव्ह्यूज तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहेत. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. आधी डिस्कस करूया लोकेशनबद्दल. आपण आहे हिंजवडी फेज 2 लोकेशनमध्ये. या प्रोजेक्टपासून डोलर नावाचं जे मेट्रो स्टेशन आहे ते आहे 280 मीटर. म्हणजे तुम्ही बाय वॉक 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही मेट्रो स्टेशन ॲक्सेस करू शकता. बाय द टाइम पोझिशन तुम्हाला मिळेल डिसेंबर 28 ही रेरा डेट आहे. बिल्डर तुम्हाला आधी देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच, बट डिसेंबर 28 तरी खूप लेट राहिलं. मेट्रो पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह मिळणार आहे. आणि ह्या मेट्रोचं महत्त्व इतकं आहे की इथून तुम्ही खराडी साईडला जरी काम करत असाल, तुम्ही सिटी सेंटरमध्ये काम करत असाल, तुम्ही निगडीत काम करत असाल किंवा तुम्ही कात्रजमध्ये काम करत असाल, कुठेही काम करून तुम्ही इथे राहू शकता. तर इथे राहण्यामागचे 2-3 रिझन आहेत. ते म्हणजे इथे तुम्हाला मिळणार आहे जबरदस्त अशा मल्टिपल हाय स्ट्रीट. त्यानंतरनं हे वेदर, तुम्ही जे मागच्या मागे वेदर बघता, आत्ता वाजले 6 आणि इथून तुम्हाला सह्याद्री हिल फेसिंग आहे. म्हणजे पुण्याच्या सानिध्यात राहून तुम्हाला हे सह्याद्री हिलचं जे नेचर आहे ते तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्हाला हिंजवडीसारख्या ह्या फेज 2-3 लोकेशनमध्येच मिळतं. आणि त्यासोबतच IT पार्कची जी कनेक्टिव्हिटी आहे, किती IT पार्कबद्दल मी तुम्हाला नाव घेऊ, टेक महिंद्रा, इन्फोसिस, TCS, त्यानंतर क्वाड्रॉन, एम्बॅसी क्वाड्रॉन, त्यानंतर मल्टिपल बाकी जे आपण बघितलं, मल्टिपल IT पार्क जे आपण बघू शकतो, सर्व काही इथं आहे. आणि ही MIDC मध्ये इथे बाकीच्या सुद्धा ज्या कंपन्याज आहेत भरपूर साऱ्या, त्यांच्यामध्ये तुम्ही काम करत असाल तर ही लोकेशन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण इथून तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे आणि इथून तुम्हाला वेल कनेक्टेड आहे सगळं. या प्रोजेक्टबद्दल बोलायचं गेलं तर फेज 2 सारख्या लोकेशनमध्ये एवढा मोठा डेव्हलपर आणि एवढा मोठा प्रोजेक्ट, म्हणजे ऑलमोस्ट 13.5 एकराचा हा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की काय काय गोष्टी मिळणार आहेत. तर सर्व लोकेशनचा तुम्ही जर अभ्यास केला, त्यासोबतच इथे स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स सर्व काही तुम्हाला वेल कनेक्टेड आहे. मल्टिपल स्कूल्स आहेत. प्रोजेक्टच्या समोर एडिकॉन स्कूल आहे, प्रोजेक्टच्या मागे रॅन इंटरनॅशनल स्कूल आहे. म्हणजे अजून काय हवंय की तुम्हाला स्कूल बसचे तुमचे पैसे वाचतील असं हे लोकेशन आहे. सगळ्यात जास्त मेन USP तुम्हाला इथे घेण्यामागचं जे आहे, IT पार्क सोबत तुम्हाला इथे हे नेचर सेंट्रिक लिव्हिंग तुम्हाला इथे मिळतं. हेच जर आपण वाकड किंवा बाणेर बालेवाडीमध्ये बघितलं तर तुम्ही पैसे पे करणार, बट ते पैसे आहे तुमचे कनेक्टिव्हिटी आणि लोकेशनच्या ॲडव्हान्टेजचे, की तुम्ही मेन सिटीमध्ये राहताय, बट तुम्ही त्याला थोडंसं जर बाजूला ठेवलं आणि तुम्हाला जर नेचर सेंट्रिक राहायचं आहे तर तुम्ही हे लोकेशन प्रिफर करू शकता. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे आहे सेंट्रल पार्कच्या फेज 1चं काम चालू आहे. काम एकदम फुल स्पीडमध्ये आहे आणि माय1 कन्स्ट्रक्शनचं काम आहे. क्वालिटी A1 असणारे, माय1 मध्ये कुठेही तडजोड करता येत नाही. ही एक टेक्नॉलॉजी बेस्ड काम आहे, SOP बेस्ड काम आहे, त्यामुळे कुठेही तिथे कॉम्प्रोमाइज होण्याची तुम्हाला शंका येऊ शकत नाही. त्यासोबतच फेज 2 आता लॉन्च होणार आहे. त्याचा आम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की फेज 1 हा ऑलरेडी नियरली सोल्ड आउट म्हणू शकतो. तुमच्याकडे आता ऑपॉर्च्युनिटी मिळते फेज 2 मध्ये 2 BHK, 2.5 BHK, स्मार्ट 3 BHK आणि 3 BHK सर्व काही तुम्हाला मिळणार आहे ह्या प्रोजेक्टमध्ये. तर आता आपण बोलूया कोहिनूरबद्दल. तर कोहिनूरचं जर नाव बघितलं तर कोहिनूर नुसतं आता रेसिडेन्शियल डेव्हलपर राहिला नाहीये, त्यांनी भरपूर सारे IT पार्क्स बनवले आहेत. कोहिनूरचं आता सध्या सिरीज वाईज बघितलं, कोहिनूर वर्ल्ड टावर आहे, कोहिनूर बिझनेस सेंटर आहे, कोहिनूर वर्ल्ड टावर पिंपरी, जो पिंपरीचा सर्वात जबरदस्त आणि सर्वात हायटेक कमर्शियल टावर आहे. त्यानंतर मुंडव्यामध्ये त्यांनी कोहिनूर बिझनेस सेंटर, कोहिनूर वर्ल्ड टावर 2 त्यांनी तिथे बनवलेला आहे. खराडीमध्ये त्यांनी केपल IT पार्क आहे, जो बनवून त्यांनी हँडओव्हर केलेला आहे सिंगापूर बेस्ड कंपनीला. सो दॅट नुसता रेसिडेन्शियलचा एक्सपिरियन्स आणि आता हा नवीन एकदम प्रचंड असा कमर्शियलचा एक्सपिरियन्स, दोन्ही एक्सपिरियन्सचा तुम्हाला इथे अनुभव मिळणार आहे. तो अनुभव तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळी मिळणार, एक्सपिरियन्समध्ये मिळणार, सेल्स एक्सपिरियन्स झाला, सेल्स आफ्टर सेल्स एक्सपिरियन्स झाला, आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे जो फायनल डिलिव्हरी नंतरचा एक्सपिरियन्स आहे, हा सर्व एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार. कारण डेव्हलपरच तेवढा क्रेडिबल आहे आणि पुण्यामध्ये खूप साऱ्या जागा त्यांच्या ओन आहेत. आणि जे पूर्वीच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं गेलं तर पुणे ईस्ट लोकेशन, पुणे वेस्ट लोकेशन, म्हणजे यू नेम इट अँड दे हॅव प्रोजेक्ट इन दॅट पर्टिक्युलर लोकॅलिटी, असं हे नाव आहे. तर आता आपण जाणार आहोत सेल्स ऑफिसमध्ये. आणि हे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे की तुम्हाला आमचा अप्रोच जर आवडलेला असेल, तर आमचा अप्रोच असा आहे की तुम्हाला जर घर बघायचं आहे, तुम्हाला 6-6 महिने व्हिजिट करण्याची गरज नाही, तेही रँडम प्रोजेक्टवरती. तुम्हाला डेली मल्टिपल स्पॅम्स कॉल्सला फेस करण्याची बिलकुल गरज नाही आहे, कारण आम्ही चालू केलेली आहे इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस, ज्यामध्ये तुम्ही हे सर्व वाचू शकता आणि 10 मिनिटामध्ये तुमच्या स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता. फक्त 10 मिनिटं, 6 महिने नाही. हे तुम्हाला कसं अचीव्ह करायचं आहे, माझी रेरा क्वालिफाईड टीमला तुम्हाला कॉल करायचं आहे, ती टीम तुम्हाला गाईड करेल
तुमच्या ऑफिसवरती येऊन किंवा तुमच्या घरी येऊन तेही 10 मिनिटामध्ये तुमची आम्ही रिक्वायरमेंट घेणार, तुमचं लोकेशन प्रिफरन्स घेणार आणि तुमची इन्व्हेस्टमेंट रेंज आम्ही जाणून घेणार. आणि ह्या 3 गोष्टी जेव्हा आम्ही जाणून घेतो तेव्हा आमच्या एक्सपर्टीनुसार आणि जे आम्ही ए ग्रेड डेव्हलपर्सशी टायअप आहोत त्यांच्या ए ग्रेड डेव्हलपर्सच्या प्रोजेक्टमधून जो टॉप त्या लोकेशनचा प्रोजेक्ट आहे त्याची आम्ही तुम्हाला 3 ते 5 प्रोजेक्टची लिस्ट देणार आणि त्या लिस्टमधनं त्या प्रोजेक्टला आम्ही साईट व्हिजिटसाठी असिस्ट करणार आणि जिथे आपण तुम्ही एक फायनल बुकिंगसाठी तुम्ही तयार होणार त्या प्रोजेक्टमध्ये आमची टीम तुम्हाला देणार स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज, तेही विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस. 1ही रुपये आम्ही तुमच्याकडनं चार्ज करणार नाहीये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण युजली तुम्ही बघता की आम्ही प्रोजेक्ट ओपनली बनवण्याचं मागचं कारण आहे की तुम्ही युजली लोकांचं माइंड असतं की डायरेक्टमध्ये जाऊन आपण घेऊ. का डायरेक्टमध्ये जायचं? कारण तो बिल्डर तुम्हाला तोच विकणार आहे. बट मी तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये जो बसणार आहे तो मी तुम्हाला कन्सल्ट करून देणार आहे, विकणार नाहीये. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला आता आपण बघूया सेल्स ऑफिसमध्ये जाऊन मॉडेल आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला मिळणार आहे इथे जे काय प्राइसिंग चालू आहेत आणि काय माझ्याकडनं तुम्हाला इथे ऑफरिंग्स मिळणार आहेत. तर हा आहे तुमचा 13.5 एकराचा कोहिनूर सेंट्रल पार्क. कनेक्टिव्हिटीबद्दल पहिल्यांदा बोलूया. हा तुमचा मेन रोड आहे जिथून तुम्ही ढोलर मेट्रो स्टेशनला कनेक्ट करणार. सेम रोडने तुम्ही पुढे आल्यानंतर इथून तुम्हाला अजून परत मागच्या साईडने तुम्ही फेज 3 साठी जाऊ शकता आणि इकडे पुढे हिल फेसिंग तुम्हाला हिल आहे त्यामुळे तिकडे डेड एंड असणार आहे. समोर बघितलं तर हा 130 कम्प्लिटली शॉपचा तुमचा ग्रँड हाय स्ट्रीट म्हणू शकता की इथून तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही आहे. सगळं काही तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच समोर जे बघताय आपण हे 13.5 एकरचं कम्प्लीट नेचर सेंट्रिक लँडस्केपिंग आहे. हे इकडं ओपन ठेवण्यामागचं रिझन काही हे तुमचं जे यू शेपमध्ये टावर आहेत सगळे असे. त्यासोबतच हा यू शेप जिथे ओपन होतो हा पूर्ण तुम्हाला इकडे हिल फेसिंग व्ह्यूज आहेत त्यामुळं व्हेंटिलेशन तुमचं कम्प्लिटली इंटॅक्ट राहतं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. आणि हे जे आहे ते तुम्हाला जे मिळणार आहे इथे आपण जर ॲम्युनिटीजबद्दल बोलूया तर हे पूर्ण तुमचं 3.5 एकराचं पोडियम लँडस्केपिंग आहे ज्यामध्ये हे 2 पोर्शन दिसत आहेत ते तुमचे मल्टी लेवल कार पार्किंग आहेत. आणि समोर जे दिसतंय ते सगळ्यात मेन हायलाईट आहे. हा तुमचा 2.5 एकराचा जमिनीशी म्हणजे ग्राउंड लेवलवरती पूर्ण एक सेंट्रल पार्क आहे ज्याच्या नावावरती हे प्रोजेक्ट आहे. गोल रिंग दिसते ती 160 मीटरची तुमची स्काय वॉक आहे जमिनीपासून उंचावर असणार आहे. तुम्हाला वॉटर बॉडीज आहेत, सिट आउट एरियाज आहेत, कबानाज आहेत, चिल आउट एरियाज आहेत. वरती तुम्ही आरामात फिरू शकता आणि इथे 1200पेक्षा झाडं ह्या पूर्ण प्रोजेक्टच्या प्रिमायसेसमध्ये लावली जाणार आहेत. त्यासोबतच इथे 2 झोनमध्ये तुम्हाला ह्या अम्युनिटीज शिफ्टेड आहेत. हा जो पहिला झोन आहे इथे तुमचा हा इज अ लेजर झोन ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. स्विमिंग पूल आहे, तिथे तुम्हाला रनिंग ट्रॅक आहे, तिकडे तुम्हाला ओपन ॲम्पी थिएटर टाईप मिळते, सिट आउट्स एरियाज. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅफेटेरिया, कबाना, सॉना ह्या सगळ्या लेजर सेंट्रिक ज्या अम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. इथे एक बँकेट हॉल पण तुम्हाला मिळणार आहे. हा झाला तुमचा लेजर झोन, हा तुमचा सेंट्रल पार्क. आणि हा जो आहे हा कम्प्लीट फिटनेस सेंट्रिक झोन आहे. सगळ्यात मेन मला जे आवडलेलं आहे की टर्फ बुक करायची आता बिलकुल गरज नाही कारण इथे तुम्हाला मिळतं आहे 6 पिच मिळत आहेत. त्यानंतरनं ह्या क्लब हाऊसमध्ये तुम्हाला जिम्नॅशियम आहे. त्यानंतरनं इथे तुम्हाला परत कॅफेटेरिया मिळणार. समोर ओपन लॉन आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बॅडमिंटन कोर्ट, पिकल बॉल कोर्ट, टेनिस लॉन कोर्ट हे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. प्लस इथे तुम्हाला त्या साईडला प्रोजेक्टच्या EV चार्जिंग स्टेशन्स आहेत. त्यासोबतच तुम्हाला जर स्वतःची EVचं प्रोव्हिजन हवं असेल तुम्ही पार्किंगमध्ये तर तुम्ही ते बिल्डरला सांगून तुम्हीही EVचं प्रोव्हिजन घेऊ शकता कारण आता EVचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तुम्ही तेही वापरू शकता. त्यासोबतच टावरबद्दल बोलायचं गेलं तो एक टावर जो आहे तसे ते 5 टावर तिकडे फेज 1मध्ये ऑलरेडी बनलेले आहेत आणि इथे समोर 4 टावर आहेत. तर असा हा कम्प्लीट फेज 1 आणि 2मध्ये तुम्हाला इथे झोन मिळणार आहे. ज्याचं फेज 1चं जर प्रदेशन तुम्हाला बघितलं इथे तुम्ही बघू शकता की हा पूर्ण पोर्शनमध्ये T1, T2, T3, T5, T6 पर्यंत तुमचा हा फेज 1 आहे. मधला हा पूर्ण ॲम्युनिटीजचा झोन आहे. त्यानंतरनं T12, T11, T9 आणि T10 हे तुमचे फेज 2 आहे ज्याचं तुम्हाला प्रदेशन जून 29मध्ये मिळणार आहे. हे सगळे रेराचे डेट्स आहेत, त्याच्या आधीच तुम्हाला बिल्डर देण्याचा नक्की ट्राय करेल. तर असा हा कम्प्लीट ह्या प्रोजेक्टचा इन डिटेल रिव्ह्यू फ्रॉम साईट आहे आणि हे तुम्हाला युजली मार्केटमध्ये अजून कुठलाही चॅनलवरती बघायला भेटणार नाही कारण वी आर दॅट मच ट्रान्सपरंट की तुम्हाला सगळं काही आम्ही ह्या चॅनलच्या मार्फत दाखवायला प्रयत्न करतो. आणि आता आपण जाणार आहोत शो फ्लॅटमध्ये. तर हा बघणार आहे आपण 1087 स्क्वेअर फीटचा 3 BHK. काय काय मिळणार आहे, कशा रूम साईजेस आहेत आणि काय तुम्हाला स्पेसिफिकेशन आहेत सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सर्वात आधी ही बघू शकता ही तुमची एंट्रन्स फ्लॉयर आहे जी तुम्हाला ईस्ट वेस्ट एंट्री देते घरामध्ये येण्याच्या आधी. त्यासोबतच हा समोर प्रीमियम फिनिश क्वालिटीचा तुमचा डोर आहे ज्याला इथे डिजिटल डोर लॉक आहे आणि बाहेर व्हिडिओ डोर पण आहे म्हणजे प्रायव्हसी आणि सेफ्टी ही तुमची इंटॅक्ट राहते. आणि ह्या लॉबीमध्ये तुम्ही बघू शकता दरवाजाच्या मागे इथे तुम्ही शूरॅक प्लॅन करू शकता, इथे असं डेकोरेटिव्ह प्लॅन करू शकता. आणि इथे तुम्ही जर बघितलं सिलिंग हाईट तुम्हाला ऑलमोस्ट 9.8 फीटची मिळते कारण हे पूर्ण मायवन कन्स्ट्रक्शन आहे. आणि त्यासोबतच हा तुमचा असा युनिक नाही म्हणू शकत, दिस इज अ व्हेरी वेल प्लॅन तुमचा एल शेपमध्ये लिव्हिंग डायनिंग एरिया आहे. एल शेपचा एक तुम्हाला पार्ट कंप्लीट डायनिंग एरिया आहे, एक तुमचा कंप्लीट तुमचा लिव्हिंग एरिया आहे. आणि त्यासोबतच तुम्ही इथे जर बघताय लिव्हिंग एरियाला अगदी अलोंगेटेड तुम्हाला इथे एक स्पेस मिळतोय. जो स्पेस तुम्हाला कम्प्लिटली एक
पूजाघर म्हणू शकता, छोटासा वर्किंग पॉड म्हणू शकता. तर हा जो स्पेस आहे हा खूप महत्त्वाचा स्पेस आहे. सो दॅट हा जर वॉल इथे असती तर तुम्ही जर स्टडी टेबल इथे ठेवला असता तर इट विल कॅच अप सम स्पेस, बट दिस इज कम्प्लिटली डेडिकेटेड. तुम्हाला एक पूजाघर ठेवायचं तर ह्यापेक्षा बेटर डिझाईन होऊ शकत नाही. हा बटरफ्लाय लेआउट आहे. बटरफ्लाय लेआउट म्हणजे एक बेडरूम तुमचा एंट्रन्सला असतो, ज्याला तुम्ही पॅरेंट्सचा गेस्ट बेडरूम म्हणून यूज करू शकता, आणि 2 बेडरूम दुसऱ्या साईडला असतात. त्याआधी आपण ही बाल्कनी बघूया. ही आहे तुमची बाल्कनी, आणि हा बाल्कनी म्हणून तुम्हाला जे व्ह्यूज मिळणार आहेत ते तुम्हाला हिल फेसिंग आणि तुम्हाला इथून अम्युनिटी फेसिंगचे व्ह्यू मिळणार आहेत. बाल्कनी बघू शकता, रिलिंग्स आहेत, 3 साईड कवर्ड असणार आहे, आणि प्रॉपर अशी 11x5 तुमची ही बाल्कनी आहे, जिथून तुम्हाला व्ह्यूज जबरदस्त आहेत. तुम्ही कुठलाही व्ह्यू चूज करा, तुम्हाला इथून काही ना काही तुम्हाला चांगलं बघायला मिळणार. आणि आता माझ्याकडे जो फेज 2 आहे तो तर सर्वात प्रीमियम आहे, कारण तुम्हाला एक साईडला अम्युनिटीज आहेत, दुसऱ्या साईडला सरळ हिल आहे, आणि हिल हीच ह्या लोकेशनची प्रायोरिटी आहे की तुम्ही इथे घेताय तर हिल का सोडायची, हा माझा सरळ तुम्हाला प्रश्न आहे. की हिल फेसिंग भेटतंय तर सर्वात आधी हिल फेसिंग फ्लॅट घ्या, कारण हिल आणि फ्लॅट त्याच्या समोर असणं ही एक रेअर कमोडिटी आहे. मुंबईमध्ये जे सी फेसिंग लोक घेतात ते असं नाही घेत, कारण सी फेसिंग आणि घर असणं ही एक रेअर कमोडिटी आहे, तीच तुम्हाला इथे मिळते. त्याआधी आपण बघूया किचन बद्दल. तर किचन जर तुम्ही बघितलं तर एक परफेक्टली प्लॅन किचन आहे. इथे फक्त आपल्याला स्लॅब आणि डबल सिंक मिळणार आहे, हे तुम्ही डिझाईन करू शकता. आणि ही ड्राय बाल्कनी 1 स्टेप डाऊन इन्क्लोज्ड आहे, बट ही मला रिअलिस्टिक ड्राय बाल्कनी वाटते, कारण क्लिनिंग प्रॉपर राहते. युजली आपण वॉशिंग मशीन एरिया वगैरे बघितलं तर जास्त वेळ आपण वापरत नाही, एकदा वापरलं तर त्याला तुम्ही क्लिनिंग करून कम्प्लिटली बंद करून ठेवू शकता. आणि त्यासोबत ही जर बाल्कनी बाहेर असती तर प्रत्येकाची चॉईस आहे, बाहेर असती तर युजली जास्त घाण होते, कारण त्याला आपण जास्त ऍक्सेस करत नाही. पण ही इन्क्लोज असल्यामुळे किचन जेवढं स्वच्छ राहतं तेवढंच तुम्ही तो बाल्कनीचा एरिया पण स्वच्छ ठेवणार. इकडे आहे तुमचं इकडे आहे तुमचं हे बटरफ्लाय लेआउटचं फर्स्ट बेडरूम, ज्यामध्ये बघू शकता प्रॉपर असे रूम साइजेस आहेत. समोर ही सेफ्टीसाठी रिलिंग दिलेली आहे, बाहेर मॉस्किटो मेश आहे, स्लायडिंग विंडो आहे, बाल्कनीचं तुम्हाला चांगलं फील मिळणार आहे. वॉशरूम तुम्ही बघितलं तर फुल डन अप वॉशरूम तुम्हाला आहेत, फॉल सिलिंग डन, जागेवरचे तुम्हाला फिटिंग्स मिळणार आहेत, आणि हे प्रीमियम असं वॉशरूम तुम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच जेव्हा आपण ह्या साईडला येतो, दिस इज अ माय वन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, मॉडिफिकेशनचा कुठेही चान्स नाहीये, बट त्यासोबत तुम्हाला इथे ड्युरेबिलिटीचा तुम्हाला इथे चांगला पॉईंट मिळतो. तुम्ही जर बघितलं ह्या लॉबीतनं तुम्ही जेव्हा येता, लॉबी स्पेसमध्ये बिलकुल डेड स्पेस नाहीये, प्रत्येक रूमचे इथे दरवाजे ओपन होतात आणि एरिया चांगला कन्झ्युम होतो, कुठेही तुम्हाला स्पेस नाहीये. वरती तुम्हाला पाहिजे लॉफ्ट बनवू शकता. हा तुमचा कॉमन वॉशरूम आहे, ज्यामध्ये बघू शकता स्लॅब दिलेला आहे, चांगला प्रॉपर असं डिझिग्नेटेड तुम्हाला वॉशरूम आहे. त्यासोबतच हा जो तुमचा कॉमन बेडरूम आहे, जो एक्झॅक्टली तुमच्या वॉशरूमच्या समोर आहे, ह्याची तुम्ही साईज बघू शकता, प्रॉपर अशी साईज आहे. त्या इथे नी स्पेस मिळतोय, म्हणजे इथे तुम्ही वॉर्डरोब ठेवला, या इथे जसं प्लॅन केलं तिथे वॉर्डरोब ठेवला, इथं छोटंसं स्टडी टेबल किंवा किड्स रूम तुम्ही ह्याला ॲज अ कन्सिडर करू शकता. आणि इथून तुम्हाला मिळणार हे असं व्हेंटिलेशनसाठी विंडो, जिथून तुम्हाला एकतर अम्युनिटी दिसणार, जे सेंट्रल पार्क, जे क्लब हाऊसेस वगैरे आहेत, आणि ते नाही तर इथे तुम्हाला हिल दिसणार. तर इथून आपण जाणार आहोत ह्या मास्टर बेडरूमकडे. तर ह्या मास्टर बेडरूममध्ये अजून एक ह्याची साईज तुम्ही बघू शकता, 11x14 ही साईज आहे. त्यासोबत तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळतंय, आणि त्या वॉशरूम सोबत एक कॉम्प्लिमेंट करणारी एक चांगली डेक आहे. चांगली जेव्हा म्हणतो तेव्हा ती 3 फुटाची नाही, ही ऑलमोस्ट 4.5 फुटाची बाल्कनी आहे. म्हणजे तुमची मेन बाल्कनी 11x5 आहे, आणि ही 11x4.4 आहे. म्हणजे इथेही तुम्हाला प्रॉपर तुम्ही इथे सगळ्या गोष्टी यूज करू शकता. 2 लोकांसाठी कम्फर्टेबल आहे. तिकडे गार्डनिंग करा, इथे गार्डनिंग करा, म्हणजे गार्डनिंगचा शौक तुम्ही दोन्ही बाल्कनीत पूर्ण करू शकता. आणि हे जे बाल्कनी देण्यामागचं रिझन आहे, कारण इथलं वेदर चांगलं आहे, एअर क्वालिटी इंडेक्स इथला चांगला आहे, इथून तुम्हाला वेल कनेक्टिव्हिटी मिळते, आणि हे सर्व काही तुम्हाला स्टार्ट होणार आहे 1,35,00,000पासून. आणि इथे माझ्याकडे 2 BHKचे ऑप्शन आहेत. कार्पेट स्टार्टिंग फ्रॉम 700 to 800. इथे माझ्याकडे स्मार्ट 3 पण आहे, जो 900-950च्या कार्पेटमध्ये येतो. इथे माझ्याकडे त्यापेक्षा मोठाही 3 BHK आहे, आणि हा जो 1087 स्क्वेअर फीटचा आहे. हे सर्व काही तुम्हाला जर अवेल करायचं आहे तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, कारण स्क्वेअर फीट एक्सपर्ट चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार इन डिटेल रिव्ह्यू विथ फुल ट्रान्सपरन्सी फ्रॉम साईट. आणि हे मला वाटत नाही की हा आमच्या चॅनल व्यतिरिक्त कोणी असा अप्रोच आहे. तर आम्ही बिलीव्ह करतो की तुम्हाला जर आम्ही सर्व काही स्क्रीनवरती दाखवू शकतो तर तुमचा आम्हाला वेळ वाचवायचा, कारण वेळ वाचवणं ही सगळ्यात मोठी आत्ताची वेळ आहे. सगळ्यात व्हॅल्यू प्रोव्हाइडिंग सर्व्हिस आहे, की जिथे तुम्हाला हा प्रोजेक्ट व्हिडिओ बघूनच आवडला नाही तर तुम्ही इथे यायची काय गरज आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ बघून आवडलाय तर तुम्हाला फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, की आम्ही देणार तुम्हाला कम्प्लीट या प्रोजेक्टबद्दल गायडन्स विथ 100% बॉटम प्राइसिंग, त्या लोकेशनची, त्या टाइमची, त्या वेळेची, त्या साईटवरती जी सगळ्यात बेस्ट प्राइस असेल ती तुम्हाला मिळणार, ही आमची गॅरंटी असणार आहे, आणि तेही विदाऊट एनी चार्जेस. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असे व्हिडिओज तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये या तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा.
सो दॅट त्यांना पण बेनिफिट होईल. जसं तुम्ही एक होम बायर झालेला आहात तसे त्यांना पण तुम्ही एक होम बायर बनवू शकता विथ अ प्रॉपर गायडन्स ऑफ स्क्वेअर फीट एक्सपर्ट. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही डिटेल रिव्ह्यूमध्ये.